संख्येने ठिकाणी उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती आहे। नव्यानं बॅटर मैदानावरती आलात मिस्टर चेतन, एक दर्जेदार खेळाडू आहेत। चेतन मैदानाच्या आतमध्ये आलात आणि पिकअप स्ट्रोक खेळलाय, बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून। यस, मैदानाच्या आतमध्ये फटका तर खेळला होता परंतु नशिबाची साथ। ओ माय गॉड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारामध्ये तब्दील झालं होतं। अगदी प्रत्येकाला असं वाटलं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, परंतु शेवटी पहा तिथे बेल्स डिस्ट्रॉय झाली होती, त्यामुळे पंचाने अगदी यू वेट म्हटलं होतं, थांब सांगितलं होतं पाठीमागून अगदी विकेट किपरने, आणि पंचाने देखील त्या गोष्टी मैदानावरती जाणल्या। पुन्हा एकदा हा बॉल मात्र मैदानाच्या मध्ये डिलिव्हर करावा लागेल। चेतन आल्या आल्या श्रेणी त्यांच्याच तो बॅटमधून फटका मात्र सजवला होता। आज केतनजी भोईर असतील, संपूर्ण एंटायर टीम खार्डी चषकाची भरपूर सारी मेहनत ही प्रत्येकाच्या तुम्हाला पाहायला मिळतात या खार्डी चषकासाठी। स्लॉक स्वीप करायचा होता, बॉल अगदी बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय। सध्या साईबाबा मंदिर एंड कडून मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि या एंड वरून तुम्ही कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, तुम्ही कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखणार, या सर्व काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, कारण इथे दोन एंड आहेत, एक साईबाबा एंड, एक आई सतवाई एंड, अगदी तुम्हाला बदलावं लागतं। पहिल्या 4 बॉलनंतर धावफलकावरती धावा त्या 7। पुढचा बॉल लोअर फुल टच बॉल, पाठीमागे तर एकदा मारला होता परंतु तिथे मात्र डेड बॉल होता, परंतु यावेळी ठोकलाय, बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर। चेतनच्या बॅटमधून आलाय षटकार 6। तिथे जर तुम्ही त्याला बॉल टाकाल तर तो बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाणार। लोअर फुल टच बॉल कन्वर्ट करत असताना सरळ पाठवलं होतं, बॅकफुटला गेले। आणखीन एक क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा अगदी दर्जेदार फटका पाहायला मिळत आहेत, बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर। वा चेतन, चेतनच्या बॅटमधून सध्या लगातारचा हा दुसरा सिक्सर 6। संकटामध्ये घाबरायचं नाही, चेतन अगदी उभा आहे आपल्या संघासाठी, तो खूप चांगली बॅटिंग करतोय। त्याच्या बॅटमधून लगातारचा दुसरा सिक्सर हा आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो। भामटपाडा संघ या ठिकाणी दाखवतोय। सुशांतजी आपलंही स्वागत आहे, तेही सध्या पोहोचत, अनेक सारे खेळाडू पोहोचत आहेत। 1 ओव्हर 19 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुषारजी आपलंही स्वागत। भामटपाडा म्हटलं तर महत्वाची नाव आहेत, गौरव असतील, तुषार असतील, सुशांत असतील किंवा इतर एंटायर टीम जे खेळाडू तुम्हाला सातत्याने मात्र भामटपाडा संघाच्या माध्यमातून आपला परफॉर्मन्स दाखवत असताना पाहायला मिळतात। पुढील मॅच तोही महत्वाचा आहे। 1 ओव्हरचा केस संपलाय, 19 धावा, पाठीमागे ठोकलेला षटकार, अगदी कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून तो षटकार ठोकला होता। या खेळाडूची स्ट्रेंथ काय आहे ना, चेतनला मैदानाच्या मध्ये दाखवून दिलाय। सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज येतील दुसरा षटक हाताळण्यासाठी मिस्टर दीप, जबाबदारी सध्या दीपच्या खांद्यावरती देण्यात आलाय, त्याला कमबॅक करावं लागेल मैदानाच्या मध्ये। आई सत्वाई यांना मैदानावरती ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करतायत, हवेचा फ्लो या बाजूने तर जास्त दिसतोय, आणि लोअर फुल टच बॉल हाताळलाय तर ती तर बॅट्समॅन साठी मेजवानीच आहे। बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार, आणि पंचांनी आता रेफर केलाय, तिसऱ्या पंचांची मदत घेतलाय, त्यामुळे तिसरे पंच पाहतील हा बॉल नो बॉल आहे की नाही। डीजे इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे, त्याच्यामुळे षटकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो। धावसंख्या 6 ने वाढल्यात, जाऊन पोहोचलं ते 25च्या घरामध्ये। विशाल देखील आता मात्र अगदी आपले हात खोलतोय। आदरणीय गणेशजी भोईर साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत, समाजसेवक आहेत, आपलं स्वागत देखील मैदानाच्या मध्ये झालंय।
ते ग्रँड झालाय, षटकारानं झालाय. बॅक टू बॅकचा हा दुसरा सिक्सर. 6 डोंगर हिरवा बॉलचा खेळ संपलाय. 8 बॉल मध्ये 5 षटकार आल्यात. 6 6 6 बरोबर. तुम्हाला स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर सध्या जी येल्लो अगदी 6 जो पाहायला मिळतात तो जवळपास 5 सिक्सर या 8 बॉल मध्ये मात्र सध्या फेकण्यात आल्यात. पुण्याचा मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगानं पुढे आलात. फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात. सिंगल मात्र कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. तर 32-32 21 बॉलचा खेळ बाकी आहेत. 21 बॉल मध्ये आता 31 करायच्यात. 32 तुम्ही अगदी 1.3 षटकांमध्ये केल्यात आणि दर्जेदार बॅटिंगचा अगदी पृथ्वीकरण मैदानाच्या मध्ये सध्या दाखवलंय. आणखीन एक लोअर फुलटच बॉल. या ओव्हर मध्ये लोअर फुलटच बॉल नक्की किती हाताळले जातील याच्यावरती सध्या चर्चा आहेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खरडी चषक षटकार. मध्ये चेतन ऑन फायरिंग. चेतनच्या बॅट मधून 4 बॉल मध्ये 18 धावा आतापर्यंत तो बनवतो. लगातार 3 सिक्सर चेतनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट. पुण्यात खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आता विकेट किपरच्या दिशेने जातोय. तो चेंडूला मात्र गॅदर करतोय. डॉट बॉल येतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 38. 19 बॉल मध्ये 25 धावेचं लक्ष. टीम सरपाडा 11 ला. खूप चांगलं क्रिकेट सरपाडा 11 आता सध्या मैदानावरती दाखवत आहेत. परंतु इथून कमबॅक करावा लागेल आई एकविरा माकणे संघाला. स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. खेळाडू पाहिलं शॉट फाईन लेगला आहे. त्याला फक्त बीट करायचं होतं. चेंडू निघून गेलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिळतील धावा 4. चौकार. आदरणीय भूपेशजी लहू बोईर साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. धावा धावफलकावरती 42 42 झाल्यात. 21 धावेची गरज आहे. 18 बॉल मध्ये 21 धावेची गरज. मागचं षटक अक्षरशः महागडं राहिलं आणि लास्टचे 15 बॉल्स म्हणजे लास्टचे आता 12 बॉल झाल्यात. 12 बॉल मध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर 1 6 विकेट डॉट 6 6 6 6 1 6 डॉट 4 षटकारांचा आकडेवारी ती बहुतेक वेळा तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळाल्यात. जवळपास आतापर्यंत 6 षटकार आणि 1 चौकार तो तुम्हाला अगदी त्या लास्टच्या 12 बॉल मध्ये पाहायला मिळालात. इथे कुठेतरी थोडं गणित चुकलंय ते आई एकविरा माकणे संघाचं. त्यांना कुठला गोलंदाज वापरायचं होतात, कुठल्या वेळी काढायचं होतात याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवायचं होतं. परंतु त्याच्यावरती लक्ष देत असताना थोडा उशीर झालाय असंच मैदानाच्या मध्ये म्हणूयात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत आहेत. मिस्टर अपूर्व. अपूर्वचा पहिलाच बॉल अगदी जड मध्ये टाकलाय. खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. याच्यानंतर होणारा मॅच नागोबा प्रसन्न भामटपाडा वर्सेस युवा उमरोली. प्रथमतः टॉस जिंकून नागोबा प्रसन्न भामटपाडा या संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय तर टीम युवा उमरोली या संघाला पुढील मॅच मध्ये. पुण्यात खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीत. लगातारचा आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आता ती गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न होत आहेत. हा दुसरा डॉट बॉल सध्या मैदानावरती येतोय. धावसंख्या 42. 42 ला 1. 16 बॉल 21 धावेची गरज या मॅचचं हे समीकरण. स्विच हिट. आखूड टप्प्याचा बॉल मिळालाय आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडल्यात. बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार. षटकार. 6. आतिषबाजी या मैदानावरती सध्या तरी या मॅच मध्ये मला दिसत आहेत. 48 ला 1 यापर्यंत कंडिशन. समोरच्या दिशेने खेळला. ड्राईव्ह केलाय खूप छान पद्धतीने. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय. फिल्डर आला त्या ठिकाणी लॉंग ऑफ मधून प्रोटेक्शन होतं. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून टीम सरपाडा 11 ची धावसंख्या धावफलकावरती होत आहे त्या 49.
49 धावा धावफलकावरती आपण पाहू शकताय. अजून 2 बॉल खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 49 पुन्हा स्विच खेळलाय मैदानाच्या मध्ये. आता बॅटर चेतन आहेत आणि चेतनच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. पर्यंतचा सिक्सर क्रमांक 8 या इनिंग मधला हा 8वा सिक्सर आलाय आणि एक चौकार म्हणजे जवळजवळ 9 बॉल हे मैदानाच्या बाहेरच पाठवले आहेत. 13 मध्ये 8 ची गरज असताना आता मात्र चेतनची विकेट जाईल. क्लीन बोर्डच्या माध्यमातून तो बाद होईल. अखेरीस विकेट मात्र मैदानाच्या मध्ये अपूर्वनं मिळवून दिलेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 55. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत ते 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 8. देखील आपण पाहिलं तर साईबाबांची पालखी आहे. ती पालखी मात्र सातत्याने निघत असते. शिर्डीच्या दिशेने ती मात्र प्रस्थान करत असते. सफाळेमध्ये जर पाहिलं तर आपण चिखलपाडाचा जिथून एक पालखीचा सोहळा असतो आणि याच खारडीच्या गावामधून शिर्डीच्या दिशेने मात्र ती पालखी दरवर्षाप्रमाणे जात असतात. काका आपल्या मनापासून धन्यवाद. आपण या मॅचचा आनंद घेतलात आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा या मुख्य मंचावरती ते देखील मात्र विराजमान होत असताना पाहायला मिळतील. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 8. 99 बॅटर मैदानाच्या मध्ये गौरव दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. बॅटर गौरव मैदानावरती आलाय आणि गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर प्रणय. 12 बॉल मध्ये 8 धावा वाचवायचे आहेत. सध्या तो आई सतवाई एंड या एंडनं मात्र गोलंदाजीवरती आलाय. जर बरोबर आपला मुख्य समोर आहेत तर समोरच्या एंडनं पहिला बॉल अगदी आखूड टप्प्याचा बॉल. त्याच्यावरती आक्रमण, त्याच्यावरती पुल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, रस्त्याच्या पलीकडे. चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. दॅट्स अ ह्यूज. पंच 2 धावेची गरज असेल मैदानाच्या मध्ये. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 11 बॉल 2 हे माझं समीकरण. 61 ला 2 ही आतापर्यंत कंडिशन. अगदी हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. तिथे एक सिंगल घेतलाय. आपल्या साथीदाराला स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम तिथे केलंय. गौरवला एकतरी बॉल मिळायला हवा याच उद्देशानं मात्र गौरवला सध्या मैदानावरती स्ट्राईक तिथे देण्यात आल्यात. स्कोर इज इक्वल. धावा झाल्यात 62. एका धावेची गरज. बॉल आहे 10 आणि गौरवनं मात्र फिनिशअप करत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे बॉल लढवलाय. तोपर्यंत ती सिंगल कंप्लीट होईल आणि अशा पद्धतीने सामना मैदानाच्या मध्ये फिनिश झालाय. सामनाला जिंकलाय टीम सरपाडा 11. त्यांचं पण अभिनंदन करूयात. हार्डलक टीम मैदानाच्या मध्ये माकणे संघ ऐकवीरा माकणे आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं संपूर्ण खारेडीकरांच्या वतीनं आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि येणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. काहीच वेळामध्ये या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण स्क्रीनवरती प्रेक्षकांना दाखवणार आहोत. मॅचची समरी आहे ती समरी तुमच्या स्क्रीनवरती मात्र दाखवली जाईल आणि प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे. तो पुरस्कार देखील मात्र आपण या ठिकाणी वितरित करतोय. मॅचची समरी अगदी तुमच्या स्क्रीनवरती पहा. कशा पद्धतीने कामगिरी झाल्या त्या गोष्टी मात्र दाखवल्या जात आहेत. प्रणय 10 बॉल मध्ये 23. आकाश
9-17, अपूर्व 9-14, राज 2 मध्ये 3 माकणे संघाची बॅटिंग होती. शुभम 2 षटक 16 धावा 2 विकेट, तनिष 1 षटक 11 धावा 1 विकेट, विशालचं 1 षटक 14 धावेचं, चेतनचं 1 षटक 19 धावेचं. सरपडाकडून बॅटिंग करत असताना विशाल 10 बॉल मध्ये 28 धावेची इनिंग त्यानं पेश केली. चेतननं 8 मध्ये 28 धावेची इनिंग पेश केली. अथर्वनं 2 चेंडू मध्ये 6 धावा बनवल्यात. गौरव नाईक मध्ये 1 बनवली. गोलंदाजीमध्ये अपूर्व 2 षटक 32 2 विकेट, डीप 1 षटक 23 धावा, प्रणयचं 3 बॉल 8 धावा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे तो खेळाडू आहे मिस्टर विशाल इज अ मॅन ऑफ द मॅच. विशाल या 1 ओव्हरला मात्र त्यांनी 14 धावा दिल्यात. विकेट त्यांना नाही मिळाली परंतु इकॉनॉमिकल त्याने खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. या मॅचच्या विनिंग मध्ये हकदार तर चेतन पण होतात परंतु विशालनं कमी धावेचं षटक हाताळल्या कारणामुळे तो मॅन ऑफ द मॅच, कारण दोन्ही खेळाडूंच्या 28-28 धावा होत्यात. एकानं 14 खर्च केले होतात, एकाने 19 खर्च केले होतात. त्या अनालिसिस वरती हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. तो पुरस्कार मात्र आपण या ठिकाणी देतोय आणि तो खेळाडू आहे सरपाड्याचा मिस्टर विशाल. आदरणीय लक्ष्मण भोईर साहेब यांना विनंती असेल आपण यावं. आपल्या सोबत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र या ठिकाणी दिला जातोय. या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत, ग्रामस्थ आहेत आणि स्वर्गीय मॅन ऑफ द मॅचची जर्सी मात्र देण्यात आल्या. श्री नरेश भाऊ भोईर साहेब आणि सिकंदर भोईर साहेब यांच्याकडून आपल्याला सामनावीराची जर्सी जी स्वर्गीय भाऊ गोसम भोईर यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेल्या आहेत. चला मंचावरती या. आणि खार्डी गावामध्ये सुरुवातीला ज्या स्पर्धा खऱ्या अर्थानं सुरू झाल्या त्याचे प्रणेते आदरणीय लक्ष्मण भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र आपण मंचावरती देतोय. खूप चांगल्या पद्धतीनं खेळ रंगलात. सरपाडाकडून मात्र बॅटिंग करत असताना दर्जेदार बॅटिंगचं आपण पाहिलं तर अगदी पराक्रम खेळाडून केलेलं आहे. त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर होऊ द्यात. खूप चांगली बॅटिंग त्यानं केलं आणि आज मात्र मैदानावरती तो अफलातून खेळ पाहायला मिळाला. मान्यवरांचा मनापासून धन्यवाद. आमच्यासोबत जॉईन असणार आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतात. पहिल्याच मॅच मध्ये खार्डीमध्ये आल्यानंतर इथे एक दर्जेदार आयोजन पाहायला मिळतात, एक चांगली स्पर्धा पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यातल्या त्यात मिळतोय. कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. आणि जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा ग्राउंड बघितल्यानंतर आम्ही अक्षरशः खूप आनंद वाटला का ग्राउंडचं मॅनेजमेंट खूप चांगले आहे आणि मंडप वगैरे आम्ही बघितल्यानंतर आम्हाला पण पुढच्या वेळेस आमच्याकडे SPL असते तेव्हा आम्ही ही प्लॅनिंग करणार आहे. बहुतांश कमी अशा स्पर्धा असतात जिथे दोन्ही एंडनं खेळण्याचा मौका भेटतो, म्हणजे दोन्ही एंडनं तुम्हाला गोलंदाजी किंवा बॅटिंग करण्याचा चान्सेस मिळतो. पण खार्डीच्या गावामध्ये आल्यानंतर आयोजकांनी तो निर्णय घेतलाय आणि त्यातल्या त्या स्पर्धेचं आपण पाहिलं तर प्रमुख आकर्षण मॅन ऑफ द सिरीजची बाईक. सध्या कमी अशा स्पर्धा आहेत ज्याच्यामध्ये अशी आकर्षक पारितोषिक असतात. इथे आल्यानंतर मैदानाचा जसं आपण भौगोलिक परिस्थिती आपण जसं उल्लेख केलाय, दोन्ही एंडनं खेळण्याचे चान्सेस आज सध्या मिळायला हवे आणि जास्तीत जास्त षटकांचे सामने व्हायला हवेत. याच्यामध्ये दोन्ही एंडला जेव्हा खेळ असतो तेव्हा दोघांनाही चान्स भेटतो. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी अगदी आपलं मनोगत व्यक्त केलं की दोन्ही एंडनं ज्यावेळी खेळ होतो ना त्यावेळी आपला खेळ दाखवण्याचा चान्स हा प्रत्येक खेळाडूला मिळत असतो आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहिलं तर अगदी